हेच दान देगा देवा, हेच दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा गुण गाईन आवडी, हेच माझी सर्व जोडी। न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा, गुण गाईन आवडी, हेच माझी सर्व जोडी। तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी, गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी। विठाला 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 विठाला। महायोग पीठे तटे भीमरथ्य मोरम पुंडरीकाय धातु मुनिन्द्रै, समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम। हा दुसरे चरण संताचे, दुसरे चरण संताचे, दुसरे चरण संताचे। हा दंडकृपादाने कथेता विसार, दंडकृपादाने कथेता विसार। बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका। अलंकापुरे रम्य सिंहासनस्थं पदांबोज तेजस्पृथक् प्रदेशं, विधीन्द्रादिदेवैः सदा स्थिमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, हरि बोल। नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, हरि बोल। ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा। करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी मी कळा कुसरी, काही जणींनी बोलतो वचने अति भाविका। एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। हेच दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा गुण गायीन आवडी, हेच माझी सर्व जोडी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग महान भगवद्भक्त विश्ववंद महाराष्ट्रभूषण पंचम वेद निर्मित असणारे माझे तुकोबाराय। वारकरी संप्रदायाचा पाया जर कुणी घातला असेल तर तो माझ्या ज्ञानोबारायाने, कारण ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया। ज्ञानोबारायांनी वारकरी संप्रदायाचा पाया घातला, पण वारकरी संप्रदायाचा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे कळस। कारण मंदिराची पूर्णता तेव्हाच होते ज्या वेळेला त्याच्यावरती कळस चढवला जातो महाराज। आणि ह्या वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी असणारा महात्मा पुणे जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला आणि या महाराष्ट्राच्या मातीला एक अशी महान विभूती आणि मिळून गेली महाराज, की ज्या महात्म्यानं पाचवा वेद जन्माला घातला। अरे पुणे जिल्ह्यामध्ये खेड तालुक्यामध्ये आणि देहू गावामध्ये इंद्रायणी मातेच्या तीरावरती खऱ्या अर्थानं एक भक्तीचं आणि भगव वादळ निर्माण झालं। ते वादळ म्हणजे माझे तुकोबाराय, आणि या तुकोबारायांचा हा चार चरणाचा आणि मागणीपर प्रकरणातील अभंग आजच्या कीर्तन सेवेकरता विठाला विठाला अभंग जगद्गुरु श्री संत तुकोबारायांचा आहे। या अभंगाच्या माध्यमातून भगवान परमात्म्याकडे माझे तुकोबाराय मागणी मागतायत। मागणी मागत असताना कदाचित इथं उभं राहिलेल्या बऱ्याचशा मंडळींच्या असा मनामध्ये संभ्रम निर्माण होईल की काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलाची रीत जाणत असो असे म्हणणारे तुकोबाराय अभंगामधून मागणी कशी करतायत तुकोबाराय।
जरा बारकाईने विचार करा. माझे तुकोबाराय या ठिकाणी मागणी करतात, पण तुकोबाराय जे मागतात ना ते स्वतः करता मागत नाही, प्रपंचा करता मागत नाही, परिवाराकरता मागत नाही. तुकोबाराय जे मागतात ना ते देवाकडे मागतात आणि देवा संबंधी मागतात. विठ्ठला विठ्ठला अभंगाचा सरळ सरळ अर्थ जर आपण वाचला तरी त्या अभंगाचा अर्थ आपल्या लक्षात येतो. बघा, तुकोबाराय यदा कदाचित भगवान परमात्म्याचं माझ्या तुकोबारावर ऋण झालं होतं आणि त्या ऋणातून उतराई होण्याकरता माझ्या भगवान परमात्म्यानं तुकोबारायांना म्हणावं, अहो महाराज तुम्ही माझ्याकडून काहीतरी मागा, काहीतरी मागून घ्या असं म्हटल्याच्या नंतर तुकोबारायाने सांगितलं हे आमच्या आणि परंपरेला शोभत नाही, पण जर हे देवा तुला जर द्यायचंच असेल ना तर एक काम कर देवा, मी मागतो ते दे. मग महाराजांनी काय मागितलं तर महाराज म्हणतात, हेच दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. हे देवा मला तुझा आणि माझ्या हयातीमध्ये माझ्या जीवनामध्ये मला तुझा कधीच विसर होऊ नये, हे दान तुम्हाला खऱ्या अर्थानं प्राप्त करून दे. ही मागणी माझ्या तुकोबारायांची आहे. भगवान परमात्म्याने विचारला, का हो तुकोबाराय, तुम्हाला जर मी हे दान तुमच्या पदरात तुमच्या म्हणण्यानुसार जर हे दान मी तुम्हाला तुमच्या पदरामध्ये टाकलं तर तुमच्या जीवनामध्ये काय क्रांती, तुम्ही नेमकी काय साधना करणार. त्यावेळेला महाराज म्हणतात, गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. मी आयुष्यभर तुझ्या नामाचं गुण गाईन हातात. मी नामस्मरण चिंतन भजन पूजन याच्यापेक्षा माझ्या जीवनामध्ये दुसरी काही सर्वस्व कमाने हेच माझ्या जीवनामध्ये काय भगवान परमात्म्याचं नामस्मरण हेची माझी सर्व जोडी. महाराज भगवान परमात्म्याने पुन्हा तुकोबारायने विचारलं, अहो तुकोबाराय, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला लोकांनी देवगावामध्ये किती तुम्हाला त्रास दिला, मग ह्या त्रासातून मुक्त होण्याकरता तुम्ही ह्या जीवनातून मुक्ती एकदाची का मागून घेत नाही. नाहीतर मग काहीतरी धन प्राप्त करून घ्या, काहीतरी धन मागा, संपत्ती मागा. परंतु माझे तुकोबारायने सांगितलं, न लगे मुक्ती, धन नको, मुक्ती नको, संपदा नको, काहीच नको. तुकोबाराय म्हणतात, फक्त संत संग देई सदा, संतांची संगत जीवनामध्ये मला प्राप्त करून दे, ही मागणी माझ्या तुकोबारायांची आहे. शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात की जर तू मला देवा गर्भवासाच्या अनिवार्य असणाऱ्या गर्भवासाच्या दुःखामध्ये जरी तू मला जन्माला घातलं ना तर मी सुखानं त्याचा स्वीकार करीन, आनंदानं त्याचा स्वीकार करीन. कारण का अनिवार्य असणाऱ्या गर्भवासाच्या दुःखामध्ये जरी आज हे गर्भवासाचं दुःख मला भोगावं लागलं ना तर पुढे जाऊन मला संतांची संगत प्राप्त होणार आहे. नव्हे नव्हे मला पुढे जाऊन तुझ्या नामाचं नामचिंतन करण्याची आणि संधी प्राप्त होणार आहे. कारण महाराज म्हणतात, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. कारण का तर महाराज म्हणतात, गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. विठाला 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 अभंगाचा सरळ सरळ अर्थ आपल्या समोर ठेवलेला आहे. अर्थात ठळक ठळक बातम्या आता झालेल्या आहेत. आता हे बातमीपत्र आपण विस्ताराने बघणार आहोत, नाही का. पण त्या अगोदर थोडासा पर्याय द्यायचा, तो असा, कार्यक्रमाचं आयोजन नियोजन सर्वांना ज्ञात असलं तरी वक्त्याचं ते आद्य कर्तव्य असतं. जरी कितीही माहीत असलं तरी ते सांगावं लागतं, वक्त्याचं ते कर्तव्य असतं. बघा, सालावाद प्रमाणे ह्या वर्षी भगवान परमात्म्याच्या असीम कृपेने साधू संतांच्या कृपा आशीर्वादानं समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ, सप्ताह कमिटी, अन्नदाते, नाही का, सर्व गट, साबळे गट, कवडे गट, नेह गट, शेळके गट, सर्वांच्याच अशा कुशल अशा नेतृत्वानं हा सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह. आणि या सप्ताहामध्ये शेवटच्या दिवसाची, जागराच्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा आपण सर्वांनी मिळून माझ्यावर सोपवलेली आहे. खऱ्या अर्थानं एक जबाबदारीची जागा आणि आपण सर्वांनी मिळून ही जागा माझ्यासाठी आपण ठेवली, रिझर्वेशन ठेवली असं म्हणायला हरकत नाही. कारण खऱ्या अर्थानं आजच्या दिवसाला कधी कधी काय होतं, विठ्ठल महाराज गावातला बाबा जास्त करून गावात चालत नाही जास्त दिवस, नाही का. परंतु इथं मात्र वेगळं आणि चित्र आपल्याला बघायला मिळतं. गावातला बाबा का चालत नाही सांगून जाईन मी आपल्याला, बरं का. काय होतं आता ते म्हटलं, माणसं सहज बोलता बोलता म्हणतात, का हो आज शेवटचा दिवस आहे मग तुम्हाला कीर्तनाला यायचं नाही. म्हटले यायचं की, म्हटले पण म्हटले आज कोणाचं कीर्तन आहे. अहो म्हटले आपल्याच गावातला बाबा आहे. म्हटले म्हणजे आपल्या गावातला कोण हो.
अहो म्हटले ते आपलं साबळ्याचं पोरग, साबळ्याचं म्हटले साबळ्याचं कोण हो? अहो म्हटले तो नाही का आपल्या नथू दादाचा बाळू, बाळू अरे मग तो काय सांगायचं आहे नाही का. अशी काय अवस्था इथं नाही. आपण सर्वजण उपस्थित आहात, सर्वांनी मिळून माझ्यावरती ही जबाबदारी खऱ्या अर्थानं माझ्यावरती विश्वास टाकलेला आहे. आपण माझ्यावर जो टाकलेला विश्वास आहे ना, या विश्वासाला मात्र मी नक्कीच पात्र होण्याचा प्रयत्न करीन. विठ्ठला 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 विठ्ठला. मला वाटतं परिहार आता बाद झाला, कारण वेळ अशी भरपूर झालेली आहे. विठ्ठल महाराज, मी दररोज विचार करतोय कीर्तनकाराला कमीत कमी कीर्तनकाराच्या गळ्यामध्ये 7 वाजता विनाच दिला पाहिजे. आपला टायमिंग 7 ते 9 आहे. कीर्तनकाराच्या गळ्यामध्ये 7लाच विना भेटलं पाहिजे, 5:45ला पंचपदी सुरू झाली पाहिजे. मी का सांगतो माहिती का? अहो आपण 10-10, 15-15 हजार, 11-11 हजार रुपये देऊन कीर्तनकार बोलवतो, त्यांना तास आणि पाऊण तास वेळ देतो आपण बोलण्याकरता. कशा करता? कशा करता? त्यांना वेळ दिला पाहिजे कीर्तनकाराला. त्यांचे बी कळू द्या ना थोडंसं काय काय सांगतात काय नाही. महाराज श्रोते इतके चाणाक्ष असतात बसलेले. विठ्ठल महाराज, रात्री इथं बरीचशी चर्चा चालली होती. कुणीतरी एक जण इथून येऊन बोलत होतं. म्हटले काय तो अभंग त्या दिवशी त्या महिला कीर्तनकाराने अभंग घेतला होता. सावध झालो सावध झालो हरीच्या आलो जागरणा. ते पब्लिक मध्ये चर्चा चालली होती. म्हणे काय सांगितलं महाराजांनी, त्या ताईने काय सांगितलं? सावध झालो सावध झालो. काय सावध झालो म्हटले. महाराज, ही खाली बसलेली माणसं बोलतात याचा अर्थ श्रोता हा कमी दर्जाचा नाहीये. याची जाणीव प्रत्येक वक्त्यानं ठेवली पाहिजे. इथं उभं राहून काय बोलावं? कीर्तनाकरता घेतलेला अभंग आहे ना, त्या अभंगावर त्यानं बोललं पाहिजे. काय अभंग कीर्तनाकरता आम्ही वक्त्यांची इतकी आता शोकांतिका झाली महाराज कीर्तनकारांची. आम्ही कीर्तनाकरता जो अभंग घेतो ना, त्या अभंगाची साधी प्रस्तावना काहीच मांडत नाही महाराज. सुरुवात झाली का सासू सुनाच्या गप्प्या टिवल्या बाहुल्या इकडच्या तिकडं याची कशा करता महाराज. मी जाणीवपूर्वक हे बोलतोय बरं का, लक्षात घ्या. माझं बोलणं कुणीही आणि असं म्हणजे वाईट वाटून घेऊ नका. हो, ही गरज आहे वक्त्यान. मग अभंगच घ्यायचं नाही, मग एखादं कीर्तन याच्यातलं तमाशातलं गाणं म्हण की, त्याच्यावर हो दे की तुझं काय चालायचं. कशाला माझ्या तुकोबरायांच्या संत महात्म्यांची अभंग घ्यायची, त्यांची विटंबना करायची कशासाठी? अरे काय चाललंय हे बघवत नाही महाराज खरंच विठ्ठल महाराज. आणि असो, आपण आता हे काय मी कितीही बोललो तर त्याच्यात काही फरक होणार नाही. असो, या ठिकाणी आपण सर्वांनी मिळून माझ्यावरती ही जबाबदारी टाकलेली आहे. खऱ्या अर्थानं ह्या जागेसाठी मी पात्र आहे असं आपण माझ्यावर विश्वास टाकला. सर्वांना मी प्रथमतः धन्यवाद देतो. सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. मस्तक माझे पायावरी, मस्तक माझे पायावरी, यावार करे संताचा, यावार करे संताचा, यावार करे संताचा. मस्तक पायावरी, यावार करे संताचा, वार करे संताचा, यावार करे संताचा. मस्तक माझे पायावरी, वार करे संताचा, वार करे संताचा, वार करे संताचा. असो, कीर्तन सेवेकरता जो मी अभंग आपल्या समोर म्हणून दाखवलेला आहे तो माझ्या तुकोबारायांचा आहे. आणि ह्या अभंगाच्या माध्यमातून माझे तुकोबाराय त्या भगवान परमात्म्याकडे मागणी मागतायत बरं का. पहिली गोष्ट एक आपल्या समोर मी सांगून टाकतो. आजच्या दिवसासाठी मागणीपर प्रकरणातील अभंग असावा लागतो. जागराचा दिवस आहे. उद्या काल्याच्या कीर्तनानं आपल्या शब्दाची सांगता होणार आहे. वारकरी संप्रदायाचा दंडक आहे आणि वारकरी संप्रदायाचा नियम दंड कायदा हा प्रत्येक वक्त्यानं पाळला पाहिजे. सप्ताह 7 दिवसाचा असो, 5 दिवसाचा असो, 3 दिवसाचा असो, 11 दिवसाचा असो, 21 दिवसाचा असो, महिन्याचा असो किंवा 1.25 महिन्याचा असो, सप्ताहामध्ये वारकरी संप्रदायानं सद्गुरू जोग महाराजांनी आम्हाला परंपरा एक कायदा बनवून दिलेला आहे, नियम बनवून दिलेला आहे. त्या नियमानुसार आम्ही वागलं पाहिजे. सप्ताहातील पहिला दुसरा दिवस म्हटलं ना तर भगवान परमात्म्याच्या नामाचं महत्त्व सांगितलं जातं, गुणाचं महत्त्व सांगितलं जातं. त्याच्या पुढे तिसरा चौथा दिवस म्हटलं तर संतपर प्रकरणातील अभंग असावे, त्याच्या पुढे उपदेशपर प्रकरणातील अभंग असावे, त्याच्या पुढे शेवटचा जागराचा दिवस म्हटलं की मागणी मागणारा अभंग असावा.
कारण 7 दिवस आम्ही जी सेवा केली त्या भगवान परमात्म्याची, कुणी हरिपाठ केला असेल, कुणी काकडा केला असेल, कुणी काय केला असेल, जी सेवा केली ना, या सेवेचा मोबदला खऱ्या अर्थानं त्या भगवान परमात्म्याकडे मागायचा आहे. म्हणून मागणी पर प्रकरणातील अभंग आजच्या कीर्तन सेवेकरता विठ्ठला संत महात्मे हे असे असतात महाराज, जीवनामध्ये परमार्थाच्या वाटेवर वाटचाल करत असताना, भक्ती साधना करत असताना, नामचिंतन करत असताना अशी साधना असती ह्या संत महात्म्याची की ते त्या साधनेच्या जोरावरती स्वतः भगवान परमात्म्याला सुद्धा ऋणी बनवतात. ऋणी नाही का, देव केला ऋणी रिद्धी सिद्धी वाहे पाणी. देवाला ऋणी बनवण्याची ताकद फक्त आणि फक्त माझ्या संतांमध्ये आहे. विठाला विठाला भगवान परमात्म्यावर माझ्या तुकोबारायांचं ऋण झालं. काय ऋण झालं असेल, काय परंपरा होती माझ्या तुकोबारायांची. अरे 1 वर्षाची नाहीये, 1 जन्माची नाहीये, 2 जन्माची नाहीये, गेल्या 7 पिढ्यांपासून वारीची अखंड असणारी परंपरा माझ्या तुकोबारायांच्या जीवनामध्ये आहे. बघा, काळजीपूर्वक लक्षपूर्वक ऐका. माझे असणारे विश्वंभर बाबापासून 7-8 पिढ्यांपासूनचा परमार्थ माझ्या तुकोबारायांचं कधीही जीवनामध्ये वारी खंडन झाली नाही वारीची. आणि या वारीचं, या परमार्थाचं, या नामचिंतनाचं माझ्या भगवान परमात्म्या तुकोबारायांवर माझ्या भगवान परमात्म्याचं ऋण झालं. आणि या ऋणातून उतराई होण्याकरता माझ्या भगवान परमात्म्यानं म्हणावं, अहो तुकोबाराय, तुम्ही माझ्याकडून काहीतरी मागा, काहीतरी मागा. म्हटल्याच्या नंतर तुकोबाराय म्हणतात, देवा अरे काय मागायचं. बरं का, बोलण्यासारखं भरपूर आहे याच्या विषयामध्ये, परंतु आपल्याकडे वेळ फार कमी आहे, मी मोजकं बोलणार आहे. काय मागायचं देवा. अरे मी जर तुझ्याकडे काही मागितलं तर माझी असणारी जी माझ्या वडिलांची परंपरा आहे ती खंडित होईल ना देवा. कसं काय मागणार. नाही देवा, काय आहे काही मागणे हे अमानुचित, वडिलांची रीत जाणत असे. वडिलांची माझ्या परंपरा आहे देवा, मी काहीही मागू शकत नाही देवा. नवे नवे माझ्या वडिलांची ती मिराशी आहे. काय तर तुझ्या चरणाची, माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, माझ्या वडिलांची मिराशी गा देवा. तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवास पारणे राखला दारवंता, उपवास पारणे राखला दारवंता. तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवास पारणे राखला दारवंता, उपवास पारणे राखला दारवंता. हो महाराज म्हणतात, माझ्या वडिलाची मिराशी गा देवा. काय मिराशी माझ्या तुकोबारायांची, तर तुझी चरण सेवा. बस देवा, फक्त तुझी चरणाची सेवा, याच्यापेक्षा वेगळं मी काहीच मागू शकत नाही देवा. आणि जर मागितलं तर माझ्या वडिलांची परंपरा खंडित होईल. म्हणून देवा मला काहीही नकोय, काहीही नकोय असं म्हणल्यानंतर भगवान परमात्म्याने वेगळा प्रयत्न केला. काय प्रयत्न केला असं माझ्या भगवान परमात्म्यानं, कदाचित भगवान परमात्म्यानं असं म्हणावं, तुकोबाराय तुम्ही नक्की काय नेमकं जीवनामध्ये तुम्ही नेमकं काय साध्य करणार आहे. विठाला विठाला तुमच्या जीवनामध्ये तुमची अपेक्षा काय. तुम्ही तुमच्याकरता नाही तुम्हाला मागायचं तर तुमच्या परिवाराकरता, कुटुंबाकरता. अहो तुम्ही दुष्काळ पडला तर सगळं अन्नधान्य संपत्ती पैसा अडका सगळं काही वाटून दिलं ना, मग त्याच्याकरता तरी तुम्ही काहीतरी मागाल ना. नाही, तुकोबाराय म्हणतात, नाही देवा, मी मागणार तर नाही देवा, पण एक लक्षात ठेव देवा, जर माझी इच्छा तर नाहीये देवा, पण जर तू जबरदस्ती करत असेल ना
तुला जर द्यायचंच असेल ना तर देवा एक काम कर, मी जे मागतोय ना ते दे म्हटले. काय मनसी काही मागा हेची देगा पांडुरंग. काय मागा? महाराज म्हटले तुला जर द्यायचं असेल ना तर हे दे. काय? त्याचं उत्तर महाराज अभंगाच्या पहिल्या देवा हे दान देगा 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 देवा तुझा विसरण भावा तुझा विसरण भावा तुझा विसरण भावा गुण गाईन बली गुण गाईन बली गुण गाईन बली गुण गाईन बली तुझा विसरण बाबा तुझा विसरण बाबा हे दान देगा तुझा विसरण बाबा तुझा विसरण बाबा. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय हे भगवान परमात्म्याकडे मागणं मागतायत. काय मागणं मागतात? माझे तुकोबाराय. महाराज म्हणतात हेची दान देगा देवा. हे देवा दान जर द्यायचंय ना तर हे दे. काय? तुझा विसरण व्हावा, तुझा विसर होऊ नये. काय मागणे महाराज तुकोबारायांचं? यदा कदाचित आम्हाला भगवान परमात्मा जर प्रसन्न झाला आणि आम्हाला विचारलं भगवान परमात्म्याने बोला साबळे बाबा काय पाहिजे तुम्हाला, तर साबळे बाबा काय मागणार? वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य. हे मागणं खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्या प्रत्येकाचं आहे. विठाला विठाला माझे तुकोबाराय भगवान परमात्म्याकडे जे मागतायत ना ते काही आगळं आणि वेगळं अलौकिक असं मागणं आहे माझ्या तुकोबारायांचं. बरं का? 2-3 मुद्दे मी आपल्याला या ठिकाणी सांगून जाईल. मागणीचा दिवस आहे, मागणारे माझे तुकोबार आहे आणि मागतात ते भगवान परमात्म्याकडे मागतात. पण एक गोष्ट लक्षात घ्या, मागणाराची मागणी तेव्हाच पूर्ण होते ज्या वेळेला देणारा समर्थ असावा लागतो, देणारा दाता असावा लागतो, नाही का? नाहीतर उगीच कुणाकडेही मागून उपयोग नाही. देणारा तो वरद हस्त केला असला पाहिजे त्यानं आणि घेणाराचे हात असे खालून असले पाहिजे, तेव्हा तो व्यवहार कंप्लीट होत असतो. विठ्ठला 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 विठ्ठला. प्रामुख्यानं सांगायचं ठरलं तर मागायचं कुणाकडं आणि मागणारा कोण ह्या गोष्टीचा जर विचार केला तर 2-3 मुद्दे मी आपल्या समोर ठेवतो.
पहिली महत्वाची गोष्ट, जीवानं जीवाकडं मागू नये. काय बोलतो मी? जीवानं जीवाकडे मागू नाही. दुसरी गोष्ट, जीवाने जडाकडे मागू नये, तर जीवाने विषयाकडे मागू नये. जीवानं देवाकडे मागावं, देवासंबंधी मागावं. काय बोललो मी? 3 मुद्दे मी आपल्या समोर टाकलेले आहेत. पहिली महत्वाची गोष्ट, जीवाने जीवाकडे मागू नये, कारण जीव देण्यात असमर्थ आहेत. तो दुःखरूप आहे, तोही येणार जाणार, हाही येणार जाणार, तोही दुःखरूप, हाही दुःखरूप. बघा तुम्ही, जीवानं जीवाकडे मागायचं नाही. बघा, दोघं व्यक्ती, इकडे एक ह्या खांबाला बांधला, इकडे या खांबाला बांधलेला आहे. दोघही बांधलेले असताना दोघही एकमेकाकडे करुणा भाकू लागले. मला बांधल्यामुळे खूप त्रास होतोय, अगोदर तू मला सोडव. तो म्हटला अगोदर तू मला सोडव. आता मला सांगा, दोघही आणि बांधलेले पक्के, कोणी कुणाला नेमकं सोडवायचं? जीव जीवाला सोडू शकत नाही. म्हणून जीवानं जीवाकडे मागायचं नाही. जीवानं जडाकडे तरी मागावं का? अजिबात नाही. जड, मी जड म्हणतोय बरं का, जड म्हणत नाही. जड आणि जड शब्द वाचायला लिहायला जरी सारखा असला तरी गुरुजी त्यातला मतीचा अर्थ थोडासा वेगळा आहे. जड, जड म्हणजे वजनाने जड, आणि जड म्हणजे चेतना रहित, वेदना रहित. त्या ठिकाणी कुठलीच आणि चेतना नसते. दगड हा जड आहे, जड. आणि त्याच्या पुढे आपण नवस करून सायास करून काही मागणं म्हणजे आपला मूर्खपणा राहील का नाही? काय वाटतं आपल्याला? एका माणसानं कुणाकडं मागावं हे कळलं पाहिजे ना. एका माणसानं मुंजाला नवस केला. मुंजावा महाराजा, एक पोतभर तुला नारळ फोडतो, पण कुठली काय होत नाही, एखादी पत्नी ह्या वर्षात ह्या वैशाखात मला मिळाली पाहिजे. तो म्हटला, हे काम जर माझ्याकडे असतं तर मी पिपळाच्या बुडात मुंजा होऊन बसलो असतो का? नाही ना. त्याला दया भरपूर येते, पण पावर नाही, कॅपॅसिटी नाही देण्याची. तो अधिकार आणि त्या दैवतेकडे नाही आहे. मागावं कुणाकडं? जीवानं जीवाकडं मागू नये, जीवाने जडाकडं मागू नये, जीवानं विषयाकडे सुद्धा मागू नये. कारण विषय सेविता गा, कोण तृप्त झाला? विषयापासून कोणाची तृप्ती हो? एका एका विषयानं, मला सांगायला वेळ नाही, एका एका विषयानं एका एकाचा फडशा पाडलेला आहे. माझ्या समोर फार विद्वान माणसं बसलेली आहे. खऱ्या अर्थानं माझी आज ही परीक्षा आहे महाराज. नाही का, रमेश महाराज कानोडे गुरुजी बसलेले समोर, सगळी विद्वान माणसं आहे. मला मुद्दा मी आपल्या समोर असा सांगतोय, जीवानं विषयाकडे मागू नाही. का मागू नये? कारण विषयापासून कोणाची आणि सुटका झालेली नाही. एका एका विषयानं एका एकाचा फडशा पाडलेला आहे. बरबाद झालो महाराज, आम्ही विषयामध्ये गुरफटलोय गेलोय. अहो कशा करता? या नरदेहाची, या शरीराची प्राप्ती आम्हाला कशा करताय? विषयामध्ये गुरफटण्या करता. काय माऊली ज्ञानोबरायांनी सुंदर अशी ओवी त्याच्यासाठी खर्च केली. कशा करता आम्हाला जन्म मिळालाय? नाही का, पाहे पा शरीराची आगावा, जे आला गेले पांडवा, तो कार्यार्थ वागवा सांडोणी. हा कशा करता? म्हणून जीवानं विषयाकडे मागू नये, जीवाने जडाकडे मागू नये, जीवानं जीवाकडे मागू नये, जीवानं देवाकडे मागावं आणि देवासंबंधी मागावं. विठाला 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 विठाला. म्हणून मागणारा इथं तुकोबार आहे, माझे मागणारे आहेत आणि देवाकडे मागतात. बघा, जे मागणारे आहेत ना महाराज, ते देणारे सुद्धा आहेत बर का. बारकाय नाही का? जे मागतात ते इथं देणारे सुद्धा आहे. या जगाच्या पाठीवर, या पृथ्वी तलावर महाराज, देण्याच्या बाबतीत फक्त 2च वर्ग आहे. पहिले आहे ते संत आणि दुसरे आहे ते भगवंत. 2 वर्ग आहेत की देण्यामध्ये समर्थ आहेत. विठ्ठला 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 विठाला विठाला विठाला. दान देण्यामध्ये फक्त 2च वर्ग मी आपल्याला सांगितलं. मग तुम्ही म्हणाल आम्ही हे अन्नदान करतो, रक्तदान करतो, कन्यादान करतो, वस्त्रदान करतो, नेत्रदान करतो, हे दान हे काय आमचं व्यर्थ? पण मी हे सांगेल महाराज, नाही, दान देण्यामध्ये फक्त 2च वर्ग आहे. आम्ही किती दान देऊ द्यावं, आमचं दान व्यर्थ जातं कधी कधी. मी सांगेल मी आपल्याला. बघा, दानात दान, श्रेष्ठ दान कोणतं? अन्नदान. बरोबर आहे की नाही? पण अन्नदान ज्या वेळेला आम्ही करतो ना, ते निस्वार्थ भावनेनं दान होत नाही महाराज. अन्नदान ज्या वेळेला आम्ही करतो त्यावेळेला आमच्या अंतःकरणामध्ये, बघा माऊलीच्या सोहळ्यामध्ये पुण्यामध्ये इतकं अन्नदान होतं ना, पुण्यासारखं अन्नदान महाराज, मला तर असं वाटतं महाराष्ट्रात कुठे होतं की नाही काय, इतकं अन्नदान होतं महाराज. पण ते अन्नदाते जे आहेत ना, ते अन्नदान तेव्हाच करतात महाराज की त्यांच्या अंतःकरणामध्ये एक भावना दडलेली असते. काय? की मला यातून काहीतरी
फायदा प्रॉफिट झालं पाहिजे, सुखाची अपेक्षा असते. हो वारकरी, या माणसं नाही बोलते का, हो वारकरी बाबा, हो महाराज, आज की नाही तुमचे पाय आमच्या घराला लागू द्या, आमच्या घरी 2 घास खाऊन जा. पण का, तर त्याच्यामध्ये एक भावना दडलेली असते की मला यातून काहीतरी प्रॉफिट मोबदला मिळाला पाहिजे. म्हणून अन्नदान जरी आम्ही करत असलो ना, तर ते निस्वार्थपणे नाही. पुढे सांगेन मी आपल्याला, रक्तदान हे किती श्रेष्ठ. रक्तदानासारखं आपण म्हणतो ना, रक्तदान म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ, नाही का. आता रक्तदान ज्या वेळेला आम्ही करतो ना, आम्ही केल्याच्या नंतर आमच्या अंतःकरणात एवढीच भूमिका असते की आम्हाला सुद्धा कधी काळी गरज लागली तर कुणीतरी आम्हाला रक्तदान करावं, असते की नाही प्रत्येकाच्या मनामध्ये ही भावना. म्हणजे निस्वार्थपणे तेही नाही. पुढे सांगेन मी आपल्याला, कन्यादान, नाही का. काय कन्यादान, कन्यादान सगळ्यात श्रेष्ठ. आपण काय म्हणतो, हे दान सुद्धा निस्वार्थपणे नसतं. बघा, माणसं बोलता बोलता असंच म्हणतात का, हो आपल्या त्या शेजारच्या, आपल्या भावंदाच्या शेजारच्या मुलीचं लग्न ठरले म्हटले, मग काहीतरी आपल्याला कन्यादान न्यावं लागेल ना म्हटले. हो, त्यातलं घरातलं एक म्हातारं उठलं, हे पोरानो इकडे या म्हटले, त्या मुलीचं लग्न ठरलंय, पण ठीक आहे आपली जुनी आहेराची वही काढा, त्याच्यामध्ये बघा त्यांनी आपल्याला काय कन्यादान आणले ते बघा, आणि मग आपण त्या पद्धतीनं त्यांना न्या. निस्वार्थपणे कन्यादान करतो का आम्ही? नाही ना. त्यांनी जर फ्रीज आणला असेल तर आम्हाला पळपट लाटलं नेऊन चालेल का? नाही ना. अहो, त्यांनी फ्रीज आणला असेल तर आम्हाला फ्रीज न्यावा लागतो, त्यांनी वॉशिंग मशीन तर आम्हाला, म्हणजे या गोष्टी जशाच तसं वागावं लागतं. म्हणजे ते आमच्यासाठी तर आम्ही त्यांच्यासाठी, म्हणजे निस्वार्थपणे कन्यादान सुद्धा नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. मला मुद्दा आपल्या समोर एवढा क्लिअर करायचा आहे की देणारे या जगतामध्ये भरपूर आहे. अरे शिर्डी सारखं, बालाजी सारखं, पंढरपूर, आळंदी ठिकाणी महाराज कितीतरी दाते आपल्याला बघायला मिळतात. दाते, आपण त्यांना दाते म्हणतो ना. शिर्डीला दान देणारे, अहो एका दिवसात कोटी, अहो नाही कोटी दिवसात नाही, तासाला मिनिटाला कोटी पोत्यानं दान देणारे आहेत लोक आहेत. काय मग एवढे ते का दानशूर म्हणायचं का त्यांना? नाही ना महाराज. ते 1 कोटी दान देणारा जो व्यक्ती आहे ना, जो असा गर्भ श्रीमंत असणारा जो व्यक्ती ना, तो दान ज्या वेळेला देतो ना, त्यावेळेला अंतःकरणात त्याच्या एक भावना दडलेली असते, देवा मी तुला 1 कोटी दान देतो, पण मला ह्या ईडीच्या कचाट्यातून सोडव, या इन्कम टॅक्स वाल्यापासून सोडव. अंतःकरणामध्ये ही भावना दडलेली असते. दान जे देतो ना आम्ही, ते निस्वार्थपणे नाही. पण या जगाच्या पाठीवर महाराज 2 असे दाते आहेत. एक पहिले माझे संत, पहिला नंबर संतांचा लागतो बरं का. देव जरी श्रेष्ठ असला तरी देण्याकरता संत सगळ्यात श्रेष्ठ आहे, आणि नंतर भगवंताचा नंबर लागतो. बघा, संत हे उदार आहे. संतांनी दुकान मांडले महाराज. संत उदार उदार, संत उदार उदार, संत उदार उदार, संत उदार उदार. भरले आनंद भांडार, भरले आनंद भांडार, संत उदार उदार, संत उदार उदार. भरले आनंद भांडार, भरले आनंद भांडार, संत उदार उदार, संत उदार उदार. संत उदार उदार, भरले अनंत भांडार. काय वर्णन आहे महाराज. घातला दुकान, देती आली असी दान. संत महात्मे मात्र दुकान मांडून बसलेले आहे. मग तुम्ही म्हणाल संतांच्या दुकानामध्ये काय मिळतंय? काय भाजीपाला मिळतो का? काय किराणा मिळतो? काय मेडिकलच्या गोळ्या मिळतात? काय मिळतं संतांच्या दुकानामध्ये? ना सांगू महाराज आपल्याला, संतांच्या दुकानामध्ये मिळते आपल्याला भक्ती, संतांच्या दुकानात मिळते आम्हाला मुक्ती. संत सज्जनी मांडिले दुकान, संत सज्जने मांडिले दुकाने, संत सज्जने मांडिले दुकाने. जे दया पाहिजे ते आहे, जे दया पाहिजे ते आहे रे. मुक्ती
भुकाच साठी मुक्ती मुक्ती भुकाच साठी कोणी तयाकडे पाहे रे कोणी तयाकडे न पाहे रे कोणी तयाकडे न पाहे रे हरी कोण तयाकडे न पाहे रे नाचत जाऊ त्याच्या गावारे या सुख देईल विसावारे नाचत जाऊ त्याच्या गावारे या सुख देईल विसावारे नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया सुख देईल विसावारे नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया सुख देईल विसावारे काय वर्णन केलंय महाराज. संत सजनी मांडिले दुकान जे जया पाहिजे ते आहे रे. काय काय पाहिजे? भुक्ती मुक्ती फुकाच साठी. फुकट आहे महाराज भक्ती, फुकट आहे मुक्ती, पण आम्ही कोणी तयाकडे न पाहे रे. ही अवस्था आहे. मला सांगायचा मुद्दा आपल्याकडे एवढाच आहे की देण्यामध्ये पहिला नंबर लागतो तो संतांचा आणि दुसरा नंबर लागतो तो भगवंताचा. तोची एक दान शुरदाता शुरदाता तोचे एक दान शुरदाता शुरदाता तोचे एक दान शुरदाता शुरदाता तोचे एक दान शुरदाता विटेवरी जाती पाऊले समान विटेवरी जाती पाऊले समान विटेवरी जाती